थांबा 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 कुठं जात आहे? हा फास्ट व्हिडिओ बघू शकताय. खूप दिवसांनी असं किलोनी राशन भरलं आणि खूप आनंद झाला. खूप दिवसातनं हा असं राशन भरायला भेटलं की म्हणजे काय, मी कामाला नव्हते त्यामुळं रोजचं तर आणायचंच, पण हे राशन खूप छान असं भरलेलं आहे. आणि काय काय आणलेलं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही बघू शकताय आम्हाला दोघांना शुगर असल्यामुळं मधुराची साखर खात आहे आम्ही. आणि हे एवढं सगळं बघून खूप हॅप्पी वाटत होतं आणि खूप काहीतरी वेगळ्या चेहऱ्यावर ॲक्शन होत्या माझ्या. त्यामुळं मुलगी माझी सांगत होती की मम्मा काय चालू आहे तुझं, थांब जरा व्हिडिओ चालू आहे. तर बघू शकताय खूप छान असं हॅप्पी होतो. आज सकाळी दोघंजण, आज आहे गुरुवार, उपवास होतं, दोघंजण कामाला म्हणून निघालो आणि काय माहिती काय लहर फिरली साहेबांची. म्हणे चल आज थोडे पैसे आहेत तर राशन भरूया. आणि दोघंच मग काय डीमार्टला दोघंच गेलो. आम्हाला काय डीमार्टमध्ये मला व्हिडिओ काढता आलं नाही किंवा मला सुचलं नाही, कारण आम्हाला सामान घेऊन पटकन घरी यायचं होतं आणि मुलांना सरप्राईज द्यायचं होतं. मुलांना सरप्राईज काय द्यायचं होतं तर आम्ही घरी यायला लागलो हे त्यांना माहीत नव्हतं. आम्ही कामानिमित्त निघालो होतो. तर पहिले तर डीमार्टमधनं काय घेतलेलं आहे, हे मुरमुऱ्याचं पाकिट घेतलं आणि त्यानंतर हे माझे फेवरेट बिस्किटं घेतली. हे डीमार्टमधलं सामान बरंचसं काही म्हणते डीमार्टमध्ये सगळं स्वस्त असतं, पण आज मी लक्ष केलं की जे म्हणजे होलसेल दुकानं असतं की असं मार्केटचं भाव असतं, जे बाहेर मार्केटात मोठ्या दुकानांनी असतं तशा दुकानांनी माल भरलं आणि डीमार्टमधला खूप फरक आहे. आज डीमार्टमध्ये 164 रुपये किलो शेंगदाणे होते आणि तेच मी इथं घराजवळच्या दुकानात भरले, मोठ्या दुकानात, तर तिथं 140 रुपये किलो होतं. काय फरक सांगा बरं तुम्ही. डीमार्टमध्ये फक्त घ्यायचं म्हणलं तर असं साबण निरमा वगैरे हे स्वस्त आहे. हां, ते खूप वेगळं भेटतं आणि बाय वन गेट वन भेटतं. ते त्या गोष्टी वेगळ्या असतात की ते जेणेकरून जनरल स्टोअर म्हणजे मोठ्या दुकानात भेटत नाही बाय वन गेट वन. तर ही मधुराची साखर बाहेर 60 रुपये किलो आहे आणि ही डीमार्टमध्ये मला 285 ते 260च्या आसपास भेटलेलं आहे. आणि हे डीमार्टमध्ये व्हील पावडर बाहेर 1 किलो 70 रुपयाला आहे आणि डीमार्टमध्ये मला हे 115 रुपयाला भेटलं. ह्या अशा काही गोष्टी हे डीमार्टमध्ये घेतल्या तर योग्य आहेत. बाहेर जो मी कपडा आणलेला आहे तो छोटासा असं नॅपकिनसारखा, ते मी किचनसाठी आणि हात पुसायला वगैरे आणलेलं आहे. ते बाहेर 30 रुपयाला एक आणि डीमार्टमध्ये हे 15 रुपयाला एक भेटला. अशा काही गोष्टी डीमार्टमध्ये घेण्यासारख्या आहेत. बाकी राशन वगैरे भरण्याचा काहीही उपयोग नाही. डीमार्टमध्ये 70 रुपये किलो पोहे आहे आणि बाहेर मला 60 रुपये किलोनी का 55 रुपये किलोनी काहीतरी भेटलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एवढं सुंदर हे एवढं छान असं सामान भरलं आणि दोघंजण छान असं एन्जॉय करत आलो. खूप छान वाटलं. आम्ही जास्तीत जास्त वेळ आम्हाला दोघांना जेवढं घालवता येईल तेवढं घालवण्याचा प्रयत्न करतो. काय करायचं हो, स्वतःचं घर किंवा पैसा अडका दागदागिना हे काही कामी येत नाही. जे एकमेकाला वेळ देतो आपण तेच तर खरी लाखात भारी संपत्ती असती म्हणतात ना, तसंच आहे. आणि आम्ही खूप असा वेळ देतो, शक्यतो प्रयत्न करतो की एकमेकाला वेळ देण्याचं. आणि माझी घाण सवय आहे की माणसं जमा करायची, म्हणजे नातेवाईक ह्या नातेवाईकाला बोलव त्या नातेवाईकाला बोलव. त्यामुळं साहेबांना मला वेळ देता येत नाही आणि आता ठरवलेलं आहे की कुणाला बोलवायचं नाही आणि वेळ जास्तीत जास्त मुलांना आणि साहेबांना द्यायचं. आणि इतकं हसत होते, इतकं छान वाटत होतं. अहो, वर्षाचा माल भरायचं किंवा 6 महिन्याचं माल भरायचं त्या आनंदापेक्षा जो महिन्याला भरतो तो अनुभव आणि ते माल पण खूप वेगळं वाटतं. आणि हे तांदूळ बघू शकता, हे तांदूळ खूप सुंदर तांदूळ आहेत. हे म्हणजे मी आधी जे वापरत होते ते तांदूळ मी आणलेले आहेत आणि ऑलरेडी घरात तांदूळ आणि गहू होते शिल्लक. म्हटलं थोडंसं असावं म्हणून आणलं आणि खूप दिवसातनं असं माल भरला होता. त्यामुळं अजून थोडे हॅपी होते. बरेचसे काय म्हणतात ना, माणसाची घर फिरलं की घराचे वाशे पण फिरतात. तसं काहीतरी झालं. आपल्याकडं नसलं की दुनियाकडं नसतं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.